अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी लावून धरली होती। मात्र तरीही त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि अमरावती लोकसभा मतदारसंघात पराभव झाला। आता बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांना भाजपने उमेदवारी किंवा पाठिंबा देऊ नये अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे। नुकतीच बडनेरा येथे भाजपच्या ज्येष्ठ नेते किरण महल्ले यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीत कार्यकर्त्यांनी रवी राणा यांना विरोधाचा सूर आवळला। समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून नेहमीच चर्चेत आहे। आता समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याचं समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं 1 वर्ष झाले, तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्यात। छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज जवळ 3 सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्याचं समोर आलंय। महामार्गासाठी M40 ग्रेडचे सिमेंट वापरल्यास 20 वर्ष खड्डे पडत नाही असा दावा MSRDCने केला होता। मात्र आता तो फोल ठरला असल्याचं दिसतंय। न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवताच MSRDCच्या अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गावर पडलेल्या भेगांची पाहणी केली आणि त्यानंतर तात्काळ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर भेगा बुजवण्याचं काम सुरू करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जवळ माळीवाडा इंटरचेंज या ठिकाणी समृद्धी महामार्गाला मोठमोठ्या भेगा गेल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने फ्लॅश केली होती। त्यानंतर MSRDCचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं आता हे डागडुजीचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। अधिकाऱ्यांनी MSRDCचे जे अधिकारी असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, काही इंजिनियर आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं पाहणी करून तात्काळ काम करण्याला सुरुवात केलेली आहे। मात्र त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता ते आता सध्या तुर्तास यावर काही बोलण्यास त्यांनी नकार दिलात। मात्र आपण बघू शकतो की सिमेंट आणि काही लिक्विडच्या माध्यमातून मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। सिमेंट आणि काही लिक्विडच्या माध्यमातून या भेगा बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। या भेगा फक्त काही थोड्याशा अंतरावरच नसून तब्बल 50 फूट या संपूर्ण मोठमोठ्या भेगा या ठिकाणी पडलेल्या आपल्याला दिसून येत आहेत आणि 3 सेंटीमीटर जवळपास ही जी रुंदी आहे ती 3 सेंटीमीटर या भेगांची आहे आणि अशा लांबपर्यंत 50 फुटापर्यंत या भेगा या ठिकाणी पडलेल्या आहेत। आणि आता या ठिकाणी जे समृद्धी महामार्गावरील काम करण्याचे कर्मचारी असतील त्यांच्याकडनं या ठिकाणी डागडुजीचं काम सुरू आहे। मात्र हा फक्त तात्पुरता पर्याय आहे की मग कायमस्वरूपी या भेगा अशाच बुजल्या जाणार आहेत यावर अजून तरी अधिकारी बोलण्यास तयार नाही। मात्र तुर्तास तरी जो धोका आहे, अपघाताचा धोका असेल किंवा इतर काही धोका असेल तो कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी MSRDC कडून सुरू आहे। मात्र कायमस्वरूपी हा उपाय असेल का यावर अजून अधिकारी किंवा इतर कोणीही बोलायला तयार नाही। त्यामुळे कायमस्वरूपी यावर काय उपाय निघेल आणि ह्या भेगा कितपर्यंत बुजल्या जातील यावर प्रश्नचिन्ह आहेत। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। समृद्धी महामार्गावर पडलेल्या भेगांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलंय। समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्यानं समृद्धीला वर्षभरात तडे केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेला आहे। तर समृद्धी महामार्गाचा सर्व पैसा गुजरातमध्ये वापरल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे याची समृद्धी त्याच्यात झाली, रोज लोकांचे जीव चाललेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण या सरकारला त्याची काळजी नाही। समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत। या समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत, पण हे निर्लज्ज सरकार आहे। या सरकारला कुठली लाज शरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। म्हणजे या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला, पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे। समृद्धी महामार्गावरील एका पुलाला मोठं भगदाड पडलंय। समृद्धी महामार्गावरून गावांना जोडण्यासाठी बनवलेल्या पुलाला हे मोठं भगदाड पडलंय। शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील वाशिंद, शेरे, बावघर, शेंद्रुण या गावांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गावर हा पूल बनवण्यात आला होता। या पुलावरून वाहतूक अद्याप सुरू करण्यात आली नव्हती, तोच शेरे गावाजवळ हा मोठा खड्डा पडलाय।
समृद्धी महामार्गाच्या ब्रिजवर आपण आहोत आणि येथून या रस्त्याने नेहमीच प्रवास करतात येथील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. काय सांगाल, तुमच्या निदर्शनास केव्हा आलं हे पडदार पडलेले? हे परवा दिवशी आले, म्हणजे 2 दिवसापूर्वी बघता ते अचानक रात्री पडले. ते नशीब कुठल्याही प्रकारची दुर्घटना झाली नाही ते लक्षात आले, त्याच्यामुळे दगडी टाकल्या गाववाल्याने आणि दुसऱ्या दिवशी येऊन कंपनी हे माती आपल्या दगडीचा बांध दिलाय. आणि पलीकडच्या बाजूला सुद्धा पहिल्याच पाण्यामध्ये तिथे एवढं 4 फूट खाली गेलेला कंपनीने तिथे कॉन्क्रीट टाकून दिला, आता बंद केलाय. असं बघदाड पुरा तिथेही पडू शकतो, इथेही पडू शकतो. पण काय सांगाल, हे चांगल्या पद्धतीने काम झालेलं नाही नाही निकृष्ट त्याचं काम झालेलं आहे. नेहमी रोजचा चालू आहे आमचा महामार्गाचा प्रवास. त्याच्यावर एक दिवस पाणी मारलं, फक्त एक दिवस त्याच्यावर पाणी हा पूल टिकल असं वाटत नाही आम्हाला. तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. रहदारीचा पूल आहे हा. पडलं म्हणजे अन्न निष्किलपणा आहे ना. हा असे कामं असतात काय? उद्या सकाळ तुमचा रोड होऊन गेला, पूर्ण झाला, नंतर कोणी येईल बघणार? असं सुद्धा लक्ष देत नाही. हा आता तिकडे पण पडलं बघा, मग काय करणार आता? चांगल्या पद्धतीने काम झालंय, नाही झालं ना. एक महिना पण झाला स्थानिकांनी नाही, लक्ष नाही दिलं काय कामाकडे? स्थानिक काय करतील? स्थानिकांना पैसे काढलेत आणि काही. न्यूज 18 लोकमत, सुनील घरत, शहापूर. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी विरोधात 19 गावांनी बंदची हाक दिली आहे. रविवारी 19 गावं बंद ठेवून गावकरी हद्दवाढीला विरोध करणार आहेत. हद्दवाढीचा निर्णय अद्याप झाला नसला तरी ग्रामीण भागातील जनतेनं आंदोलनाचं हत्यार उगारलंय. ग्रामस्थांनी एकत्रित मेळावा घेत गाव बंद ठेवण्याची हाक दिली आहे. गोव्यातील पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळाबाहेर 2 टॅक्सी चालकांच्या गटामध्ये हाणामारी झाली. गोवा माइल्स आणि स्थानिक टॅक्सी चालकांमध्ये यावेळी राडा झाला. याचा व्हिडिओ समोर आला असून स्थानिक आमदारांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जवळच्या शिवूर बंगला इथे एटीएम चोरटे आल्याची माहिती कळताच पोलिसांचा ताफा नागरिकांसह या बंगल्याजवळ पोहोचला. पोलिसांना पाहता चोरट्यांनी गाडीसोबत पळ काढला. पोलीस आणि नागरिक पाठलाग करत असल्याचं दिसताच चोरट्यांनी गाडी सोडून शेतामध्ये पळ काढला. या दोघांपैकी एका चोरानं थेट विहिरीत उडी मारली. या चोरट्याला पोलिसांनी पकडलंय तर दुसरा पळून जाण्यामध्ये यशस्वी झालाय. चोरांच्या वाहनात एटीएम होतं. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. धुळ्यामध्ये पांझरा नदीपात्रात शालेय पोषण आहाराची पाकिटं आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. पांझरा नदीपात्रात शेकडो पोषण आहाराची रिकामी पाकिटं फेकलेली आढळली. पोषण आहाराची विल्हेवाट लावून पाकिटं नदीमध्ये फेकल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोषण आहाराची पाकिटं कुणी फेकली याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान या प्रकरणी महिला आणि बालविकास विभाग चौकशी करून कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज गोवा दौऱ्यावर आहेत. देशातील सर्वात उंच असा लिंक रोड गोव्यातील धारगळ ते मोपा विमानतळ असा बनवण्यात आलाय. आज संध्याकाळी 6 वाजता गडकरींच्या हस्ते या लिंक रोडचं उद्घाटन होणार आहे. 6 किलोमीटर अंतर असलेला देशातील सर्वात उंच लिंक रोड हा चौपदरी रस्ता आहे. या मार्गामुळे देशातील सर्वात उंच लिंक रोड म्हणून गोव्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील नमस्कारी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खडतर प्रवास करावा लागतोय. अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची संततधार सुरू आहे. नमस्कारी येथील विद्यार्थ्यांना अतिशय धोकादायक पद्धतीनं वर्धा नदी पात्र ओलांडून चक्क नावेत बसून विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय. 5वी नंतर दुसऱ्या गावी शाळेमध्ये जावं लागतं आणि त्यामुळे शिक्षणाचा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी खडतर आहे. कुठेतरी हयगय होत आहे. त्या अनुषंगाने आज ह्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही विद्यार्थ्यांचा आम्हाला प्रवास या ठिकाणी करावा लागत आहे. ही खूप लाजिरवाणी बाब आहे. खऱ्या अर्थाने जर ग्रामीण विद्यार्थ्यांना हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की ग्रामीण विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आपल्या इच्छेनुसार तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य या ठिकाणी मिळाले आहे का, हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने निर्माण होत आहे. आम्ही एसटी महामंडळांना अशी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब या नमस्कारी गावामधील बसफेरी तातडीने कुठल्याही प्रकारची हयगय न करता सुरू करावी.
सांगलीच्या जत तालुक्यातील कन्नड शाळांमधील मराठी माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती रद्द करावी, अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा अल्पसंख्याक कन्नड भाषिक डीएड आणि बीएड पदवीधारकांकडून इशारा देण्यात आलेला आहे. रिक्त असलेल्या 14 जागांवर कन्नड शिक्षकांची नियुक्ती अद्याप करण्यात आली नाहीये. त्यामुळे कन्नड भाषिक विद्यार्थी आणि शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. कन्नड शिक्षकांची भरती करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. सरकार हे आमच्यावर का अन्यायाचं धोरण घेत आहे? आम्ही कन्नड आहे म्हणून, आम्ही कन्नड शिकलो म्हणून, महाराष्ट्रात आहे ही कन्नड शाळा तुम्ही महाराष्ट्रात बंद करावं ना, ही शासनाचं काम आहे. आम्ही हे मातृभाषा, आम्ही जन्म घेताना आम्ही ज्या गावात जन्मलोय त्या गावामध्ये कन्नड शाळा आहे. आम्ही कुठेशी जाणार? आमचे आई वडील मोलमजूर करून खाल्लेत, काय इंग्लिश शिकवणार आहेत का? आमच्या गावात शासनानं काय निर्णय असा केलेला नाही? ह्या शासनाला कधी कळणार आहे? आमचं हे एवढं जोरदार शासनाच्या विरोधात जर शासनाने तात्काळ ह्याचा निर्णय नाही घेतलं तर आम्ही अमरण उपोषण करणार आहे.